मोठी बातमी समोर येते आहे। बोरीवली गोरा येथील डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे आणि या आगीमुळे परिसरात अगदी धुराचे लोट पाहायला मिळतात। उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवण्यात आलेला आहे। धुरामुळे नागरिक श्वसनाचा त्यांना त्रास होतोय, त्यांना जाणवतोय, त्याचा त्रास त्यांना होताना पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण सध्या पाहतोय ती दृश्य आहेत बोरीवलीतील गोरा येथील डम्पिंग ग्राउंडची, जिथे अचानक आग लागलेली आहे। वाढती उष्णता या आगीचं कारण असल्याचं बोललं जात आहे। अक्षय गुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, आग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे, नेमकं त्याचं काय कारण आहे आणि कशा पद्धतीनं आता त्या ठिकाणी विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेत? आपण बघतोय की गोराईमधील जे या ठिकाणचं डम्पिंग ग्राउंड आहे, हे एकतर बाहेरच्या साईडला डम्पिंग ग्राउंड येते मुंबईच्या बाहेर, आणि त्या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास मोठी आग लागली। या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत आणि या ढिगाऱ्याच्या वरच्या बाजूला ही भली मोठी आग लागली आणि त्यानंतर आगीचे लोट संपूर्ण आग आणि धुराचे लोट संपूर्ण गोराई परिसरामध्ये पसरताना चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। आगीने जे सुरुवातीच्या सुमारास रौद्र रूप वैष्णवी धारण केलं होतं, यावर नियंत्रण मिळालेलं आहे। मात्र तरी आग धुमसत आहे, धूर मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आणि यामुळे श्वसनाचा त्रास देखील या डम्पिंग ग्राउंडच्या अगदी शेजारी ज्या गोराईमधल्या वसाहती आहे त्या ठिकाणी होताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आगीचं नेमकं कारण जरी उष्णता सांगितली जाते, तरी असा अंदाज अग्निशमन दलाचे जवान लावतायत की कुठेतरी या संपूर्ण परिसरामध्ये कुठेतरी आग लावली असावी किंवा आगी कुठल्या प्रकारे ठिणगी पडली असावी आणि त्यामुळं ही आग धुमसत गेली असं सांगितलं जातंय। मात्र उन्हामुळे हा जो कचरा आहे मोठ्या प्रमाणात सुकला होता आणि मोठ्या एरियावरती पसरलेला आहे आणि त्याचमुळं आपण बघतोय की एक मोठा परिसर या आगीने व्यापून टाकला होता आणि आता आपल्याला ही संपूर्ण चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अर्थातच अक्षय, जरी आग विझवण्यात यश आलं असलं तरी सुद्धा जे लोट यामुळे बाहेर पडले, त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वसनाचा त्रास होतोय, त्यावर कशी उपाययोजना केली जाईल तेही पाहावं लागेल।